लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। लाडकी बहिणींना हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। राज्यातील 2,26,00,000 लाडकी बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज दिनांक 1 फेब्रुवारी आजचा वार रविवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडकी बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही विचारपूस करत होतात, तर तुमची आजपासून अखेर जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडकी बहिणींना आज रविवार आहे, आज सर्व बँकांना सुट्ट्या आहेत, तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कशा पद्धतीने विस्तारित होत आहेत। तर बघा, लाडकी बहिणींनो विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून जमा होत असतो। म्हणजेच तुम्हाला आज रविवार असल्यामुळे बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत, परंतु तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती 100% येणार आहे। बघा, लाडकी बहिणींनो भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे। यापुढे तुम्हाला आता वाट पाहायची गरज सुद्धा भासत नाही, कारण तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आपण हा जानेवारी महिन्याचा हप्ता आज रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तर त्या सर्व जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी आणि या ठिकाणी कोणकोणत्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले असतील, तर तुमचे आता जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडकी बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात येत होता, परंतु लाडकी बहिणींनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे हे जे अर्थ खातं होतं, तर हे अर्थ खातं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता सांभाळण्यात येणार आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। बघा, आता एकंदरीत 5 फेब्रुवारी पासून राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडणार होत्या, परंतु लाडकी बहिणींनो अजयदादांचं असं निधन झाल्यामुळे या ठिकाणी या निवडणुका आता 7 जानेवारी पासून राज्यामध्ये होणार आहेत। आता या निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा होत असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो त्याची आता सुरुवात झालेली आहे। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही जिल्ह्यांची निवड अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळतील। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नव्हते, म्हणजे ज्यांची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होते, ज्यांना पती नव्हते, वडील नव्हते, त्यांनी अर्धवट केवायसी केलेले होते आणि त्यांना पैसे आलेले नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा देण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आता 1 फेब्रुवारी रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता विस्तारित होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील। बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु मागच्या काही दिवसांपासून हप्ता वेळेवरती येत नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, आपल्याला यापुढे पैसे येणार नाहीत, सरकारने फक्त निवडणुकीपुरती योजना सुरू केलेली असेल, त्यामुळे आपल्या खात्यामध्ये आता काहींना पैसे मिळत आहेत, काहींना पैसे मिळत नाही, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला होता। परंतु हा संभ्रम दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडकी बहिणींना सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, ही लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू करण्यात आलेली नव्हती, जरी निवडणुकीपुरती योजना सुरू करायची असते तर तुम्हाला आता 1.5 वर्ष ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहिला नसता, म्हणजेच लाडक्या बहिणींनो ही योजना सरासरी 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत विचार करायला गेलं तर आता 1.5 वर्ष संपवून गेलेले आहेत, उर्वरित 3.5 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत राहणार आहे। लाडक्या बहिणींची भरपूर
भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत राहणार आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर सांगत आहे. जर तुमचा जिल्हा बँक खाता या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँकेपैकी असेल, तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळत राहतील. परंतु जर तुमचं बँक खाता जिल्हा यापैकी नसेल तर तुम्हाला पैसे मिळत राहणार नाहीत. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर सांगत आहे. परंतु लाडके बहिणींनो, नवीन वर्षामध्ये सर्व गोष्टींमध्ये बदल होत असतात. काही गोष्टींवरती नवीन नियम लागू होत असतात. त्याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडके बहिणी नवीन नियमांतर्गत पात्र ठरत असतील, नवीन नियमांचं पालन करत असतील, त्यांना जानेवारीचा हप्ता विस्तारित होईल. परंतु ज्या लाडके बहिणी नवीन नियमांतर्गत पात्र ठरत नसतील, नवीन नियमांचं पालन करत नसतील, त्या लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी विचार करायला गेला तर राज्यामध्ये विविध सरकारी आलेले आहेत. काँग्रेस आलं, राष्ट्रवादी आले, विविध पक्ष नेते सुद्धा या ठिकाणी राजकारणामध्ये आलेले होते. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनीच फक्त लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केलेली होती. याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा समावेश, अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये मोठे योगदान दिलेलं होतं. यासोबत आदिती तटकरे मॅडमने सुद्धा मोठे योगदान दिलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत विचार करायला गेला तर हे जे माहितीचं सरकार आहे, तर हे सरकार राज्यातील शेतकरी बांधव, राज्यातील महिला वर्ग यांच्या पाठीशी उभे असल्याची माहिती सुद्धा पाहायला मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला या राजकारणाच्या प्रश्नामध्ये गुंतवणूक करायची नाही. आपला मुद्दा आहे की जानेवारीचा हप्ता यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते. केवायसी अर्धवट राहिलेली होती. केवायसी न केलेल्या बहिणींना जी काय महत्त्वाची माहिती आहे ती सर्व संपूर्ण माहिती सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये आता नवीन नियम लागू झालेले आहेत. नवीन नियम लागू झाल्यामुळे पात्र बहिणी सुद्धा अपात्र होण्याची दाट शक्यता संभवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही या नवीन नियमामध्ये बसत आहात की नाही हे तुम्ही काटेकोर पद्धतीने पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरची हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि जानेवारीच्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुम्हाला भरपूर दिवसांपासून या ठिकाणी पैसे कधी येतील अशा पद्धतीने तुमची विचारपूस सुरू होते. तर तुम्हाला अखेर आता दिलासा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्ह्यांची बँकाची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर या लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने नियम लागू होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर महिला वर्ग असा आहे की त्यांनी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे, मतदान केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. त्यामुळे हे सरकार काय म्हणत आहे की जे आमचे मतदार आहेत, यासोबत या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करत आहोत, त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, अपंग नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, यासोबत विधवा पेन्शन योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, ज्यांना घरे नव्हते त्यांच्यासाठी घरकुल योजना, यासोबत ज्यांना शेती नव्हती तर त्यांच्यासाठी विविध योजना, अशा पद्धतीने भरपूर योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आता 2026 सालामध्ये सुद्धा परत एकदा मोठमोठ्या योजनांची अंमलबजावणी होणार आहेत. ज्यांना 1 किंवा 2 मुली असतील तर त्यांना मुलींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळत राहणार आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर या सर्व गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये सर्वांना आता घेता येणार आहे. आता आपण डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवसामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हे जे वितरण आहे तर हे वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींना हे वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे. तर एकंदरीत सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये जानेवारीचा हप्ता यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते, त्यांचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कशा पद्धतीने वितरित होत आहे याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. परंतु लाडकी बहिणींनो, तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली असेल की या लाडकी बहीण योजनेमधून आता 50,000पेक्षा जास्त बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. सरासरी विचार केला तर 30 लाख बहिणींचे अर्ज मागच्या 8 दिवसांमध्ये अपात्र करण्यात आलेले होते. आता परत एकदा 30,000 बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. बघा लाडकी बहिणींनो, तुमच्या मनामध्ये आता प्रश्न पडत असेल
की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाहीत, काही बहिणींना अजून जानेवारीचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडत आहेत की आमचा अर्ज अगोदर पात्र होता, मग नंतर कशा काय अपात्र होत आहे. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. ज्या लाडके बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतीला त्या लाडके बहिणींचा अर्ज अपात्र होणार नाही. कारण का तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, ती महत्त्वाची कामे केले तर तुमचा अर्ज कोणी अपात्र करू शकत नाही. बघा लाडके बहिणींनो, भरपूर अशा लाडके बहिणी आहेत की त्या लाडके बहिणींनी मागच्या दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठमोठ्या गाड्या घेतलेल्या आहेत. काही अशा लाडके बहिणी आहेत की त्या शेतकरी बहिणी होत्या, त्यांचं सध्याच्या स्थितीला चांगलं झाल्यामुळे त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील भरपूर महिला या 2026 सालामध्ये श्रीमंत झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु या 2026 सालामध्ये काही महिला अशा आहेत की त्या महिलांचं जेवढं उत्पन्न होतं तेवढंच उत्पन्न आता या 2026 सालामध्ये आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे मागच्या वर्षी 4 चाकी गाडी नव्हते, आता या 26 सालामध्ये सुद्धा त्यांनी 4 चाकी गाडी खरेदी केलेली नाही. म्हणजेच मागच्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये या 2026 सालामध्ये ज्यांनी गाड्या घेतलेल्या असतील, बंगले घेतलेले असतील, शहरांच्या ठिकाणी फ्लॅट घेतलेले असतील तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. यासोबत ज्या लाडक्या बहिणींची मुले सरकारी कर्मचारी बनलेले असतील किंवा त्यांनी नजर चुकीने या ठिकाणी उत्पन्न कमी दाखवून अर्ज केलेला असेल तर अशा बहिणींचे सुद्धा अर्ज अपात्र होत आहेत. खटाखट अपात्र करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण हे जे तुमचे अर्ज तपासण्यात येत होते तर हे अर्ज एका मशीनच्या माध्यमातून तपासण्यात येत होते, तर त्या मशीनमध्ये काही त्रुटी नसल्यामुळे हे पैसे बरोबर तुमच्या खात्यामध्ये जमा केले जायचे, तुमचा अर्ज बरोबर पद्धतीने तपासला जायचा. परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने चुका केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे अर्ज आता अपात्र होत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचं बँक खाते यामध्ये असेल तर तुम्ही व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमची जानेवारी हप्त्याची जर प्रतीक्षा संपेल, यासोबत तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची वाट पाहत होतात तर या नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज भासणार नाही, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. बघा लाडके बहिणींनो, काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी अडचण येणार नाही. परंतु ज्या लाडके बहिणी या व्हिडिओकडे दुर्लक्ष करतील, ज्या लाडके बहिणी व्हिडिओ पाहणार नाही, अर्धवट व्हिडिओ पाहतील, त्या लाडके बहिणींना पैसे येणार नाहीत. त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही. बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल, तुमचं बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे 100% येतील. बघा सरकारच्या माध्यमातून एकंदरीत आता 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिली जी यादी आहे तर ती पहिली यादी पात्र बहिणींची, दुसरी यादी अपात्र बहिणींची, तिसरी यादी केवायसी केलेल्या, केवायसी न केलेल्या, केवायसी अर्धवट झालेल्या, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे न आलेल्या बहिणींच्या, अशा पद्धतीने 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल, तुमचा तालुका, जिल्हा आणि गाव पहिल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येतील. ज्यांचं दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल त्यांना पैसे येणार आहेत की नाही, तिसऱ्या यादीमध्ये असणाऱ्या बहिणींना पैसे कशा पद्धतीने येतील याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जानेवारी हप्त्यासाठी पात्रता, नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी पात्रता म्हणजे ज्या जुन्या पात्रता आहेत का आता नवीन पात्रता नवीन वर्षामध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या जुन्या पात्रता होत्या त्याच पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा अगोदर जुन्या पात्रता लक्षात घ्या, बदल लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा या नवीन नियमांतर्गत पात्र ठरत आहात का हे तुम्ही तपासायचं आहे. बघा पहिल्या पात्रता काय होत्या की लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बघा ज्या लाडक्या बहिणींकडे 10 लाखाची 12 लाखाची 4 चाकी गाडी असेल तर त्यांना या 1500 रुपयांची काय गरज आहे असा सरकारचा दृष्टिकोन होता. त्यानंतर दुसरी जी पात्रता होती तर ते पात्रता उत्पन्नाची होते. बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे तपासलं जात होतं. त्यानंतर जी तिसरी पात्रता होती तर ती तिसरी पात्रता सरकारी नोकरी होते. यानंतर शेतजमिनीची होते. यासोबत कुटुंबामध्ये कोण पेन्शनधारक आहे का, यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणी आहेत का, वयाची अट तपासणी जात होते, शेतजमीन तपासली जात होते, फ्लॅट आहे अशा पद्धतीने भरपूर तपासण्या अगोदर केल्या जात होत्या. तर या जुन्या पात्रता होत्या. परंतु आता नवीन वर्ष सुरू होऊन 1 वर्ष 1 महिना उलटलेला आहे. त्या अनुषंगाने नवीन वर्षामध्ये नवीन नियम, नवीन महत्त्वाचे बदल आता करण्यात येत आहेत. तर हे बदल कशा पद्धतीने करण्यात येत आहे त्याविषयी माहिती देतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत त्यामधला जो पहिला बदल आहे तर तो पहिला बदल म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, हे 5 बदल आहेत. तर हे 5 बदल तुम्ही लवकरात
लवकर ऐकून घ्यायचे आहेत आणि त्या नियमांअंतर्गत तुम्ही बसत आहात का, पात्र ठरत आहात का, हे तुमचं तुम्ही तपासायचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, परंतु आता वाट पाहायची गरज भासत नाही. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. जानेवारी महिना जरी संपून गेला तरी पण पैसे या ठिकाणी आता तुम्हाला जमा केले जाणार आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशा बातम्या फिरल्या. परंतु नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी वेगळा मिळाला, डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर मिळाला, परंतु जानेवारीचा हप्ता कधी मिळाला हा एकदम महत्त्वाचा प्रश्न होता. कारण राज्यामध्ये आता स्वराज्य स्थानिक संस्थांची शेवटची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या शेवटच्या निवडणुका होणार होत्या. त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीने अंदाज वर्तवण्यात येत होते. परंतु आता हे अंदाज 100% खरे ठरत आहेत. कारण खऱ्या अर्थाने आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट विस्तार होण्यास या ठिकाणी आता सुरुवात केली जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, नवीन नियम लक्षात घ्या. यासोबत कोणाला पैसे मिळतील, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाला किती पैसे मिळतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळतील का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा. ज्या ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार आहेत. त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत राहणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2024 सालापासून दिलासा देण्यात येत आहे. महिलांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून एकदम स्ट्रॉंग केलं जात आहे. म्हणजेच लाडकी बहीण स्वावलंबी बनली पाहिजे, ती आर्थिकदृष्ट्या गरिबीतून वर आली पाहिजे, तिला पाठबळ मिळालं पाहिजे, तिला आधार मिळाला पाहिजे, तिने एखादा व्यवसाय केला पाहिजे. उदाहरणामध्ये जर शिलाई मशीन तिला चालवा येत असेल तर तिला शिलाई मशीनचा लाभ देण्यात येईल. यासोबत काही महिला अशा आहेत की त्यांनी वर्षाचे 18,000 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपयांचा हप्ता, 6 महिन्याचे 9,000 रुपये आणि एका वर्षाचे 18,000 रुपये असे 18,000 रुपये साचवले. त्यानंतर त्यांनी शहरी भागामध्ये काहींनी वडापावचा गाडा सुरू केला, काही बहिणींनी असे काही बिझनेस सुरू केले, काहींनी पिठाची गिरणी घेतली, काहींनी शिलाई मशीन घेतली. म्हणजे असे उद्योगधंदे लाडक्या बहिणींनी आता सुरू केलेले आहेत. म्हणजेच ही लाडकी बहीण योजना 100% गेम चेंजर ठरले. सत्ताधाऱ्यांसाठी म्हणजे जे सध्याचे नेते आहेत त्यांच्यासाठी फायदा झाला आणि यासोबत गावखेड्यामधील, शहरी भागामधील, निमशहरी भागामधील महिलांचा सुद्धा फायदा झालेला आहे. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना सरकार सुद्धा सध्याला बंद करू शकत नाही. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही ज्या ज्या नवीन अपडेट असतात तर त्या नवीन अपडेटनुसार ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही जुन्याच अटींमध्ये म्हणजे ऍक्टिव्ह राहत राहिलात तर तुम्हाला पैसे मिळत राहणार नाही. आता बघा नवीन वर्षामध्ये जे महत्त्वाचे बदल आहेत ते सांगतो. लगेच जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर सांगतो. कोणाला पैसे मिळणार नाही ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामधील हे जे सरकार आहे तर हे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी अगोदर जेवढे पण काही शब्द दिलेले होते तेवढे सर्व शब्द पूर्ण केलेले आहेत. आणि आता सुद्धा जे पण काही एकनाथ शिंदे साहेब शब्द देत असतात तर तो शब्द सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आवर्जून पाळत असतात. तर एकंदरीत आपण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचे नियमांमध्ये बसत आहात का हे तुम्ही तपासायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. परंतु KYC अर्धवट राहिलेल्या, KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी आता देण्यात आलेल्या आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर तुमच्या गावामधील ज्या पण काय अंगणवाडी सेविका आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता तुमची कागदी प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा KYC करण्यात येणार आहे. KYC केले तर तुमचे महिन्याचे 1,500, 6 महिन्याचे 9,000, वर्षाचे 18,000 रुपये वाचतील. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवर ते मिळत राहणार आहे. तर एकंदरीत ही झाली काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, ते महत्त्वाचे अपडेट सांगितले आहे. आता लाडक्या बहिणींनो, आपण थेट मुद्द्यावरती वळूयात. म्हणजे जिल्ह्यांची बँकांच्या यादी सविस्तर सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार कार्डच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्डच्या नियमांचे पालन करा, बँकेच्या नियमांचे पालन करा. बघा हे नवीन नियम आहेत. तर याच्यामध्ये पहिला नियम म्हणजे आधार कार्ड अपडेट केलेला असायला पाहिजे, KYC केलेले असायला पाहिजे. 15 वर्षांचा आधार कार्ड असेल त्याच्यावरती जुना फोटो असेल, 10 वर्षांचा आधार कार्ड असेल त्याच्यावरती जुना फोटो असेल तर तो फोटो आता तुम्हाला बदलायचा आहे, लेटेस्ट फोटो यावरती टाकायचा आहे. तर असे महत्त्वाची कामे करा. महत्त्वाचे आधार कार्डवरील नियम, बँकेचा मिनिमम बॅलन्सचा नियम
नियम अशा पद्धतीने नवीन वर्षामधील महत्त्वाच्या नियमांचे पालन करा, जेणेकरून पैसे मिळत राहतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर म्हणजे टोटल 36 जिल्ह्यामधील 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार होईल. सर्व बँकेमध्ये पैसे येतील. आधार कार्ड लिंक करा. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी KYC केलेली नव्हती, अर्धवट राहिलेले होते, त्यांनी अंगणवाडी सेविकांची गाठ घ्यायची आहे, त्यांची भेट घ्या.